आज बऱ्याच ठिकाणी तुरळक अशा 10-10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या सरी येत राहणार आहे। त्याच्यानंतर 3-4 तारखेला देखील इकडे विदर्भात देखील म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव तिकडे देखील थोड्या सरी येणार आहे 10 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या। एवढा मोठा पडणार नाही, फक्त 10-20 मिनिटाचा पाऊस पडणार आहे। पण 6 जूनच्या अगोदर तुम्ही काय करा, शेत तयार करून घ्या, कारण की शेतामध्ये तण झालेलं आहे आणि तण झाल्यामुळे जर तुम्ही शेत नाही तयार केलं तर 7-8 जूनला पाऊस पडेल, पुन्हा तुम्हाला वापसा भेटणार नाही। त्याच्यानंतर काय होईल की 13 ते 18चा इतका पाऊस पडेल की त्याच्यात तुम्हाला मग तुमच्या शेतात वापसाच होणार नाही, त्याच्यामुळे तुमची पेरणी थोडी हे होईल। म्हणून तुम्ही काय करा, 13 ते 17 जो राज्यात धो पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्या अगोदर मात्र 7, 8, 9, 10ला देखील राज्यात पाऊस पडणार आहे। आणि त्याच्यानंतर यामध्ये 8, 2, 3, 4, 5च्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या 10 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या सरी येणार आहे। हे देखील लक्षात घ्यायचं। शेतकऱ्यांनी पेरणीचा लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा। आणि पाहू शकता मी माझ्या शेतात